विद्यार्थी मित्रांनो, विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मधला आपण जो पुढचा भाग पाहत आहोत, यामध्ये कार्बनी संयुगाचे आपण रासायनिक गुणधर्म पाहत असताना इथेनॉलचे काल आपण भौतिक गुणधर्म पाहिले। त्याच्यामध्ये मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिल्याप्रमाणे की विविध त्याचे गुणधर्म जे आहेत, त्याचे परिणाम आहेत, हे आपण पाहिले, त्याचं रेणुसूत्र पाहिलं। पण आज आपण या व्हिडिओमध्ये इथेनॉलचे रासायनिक गुणधर्म आपण पाहणार आहोत। आता इथेनॉल हे कशा प्रकारचे कार्बनी संयुग आहे, याचा कशा प्रकारचे याची रासायनिक अभिक्रिया ज्या होतात, ह्या रासायनिक अभिक्रिया आपण यामध्ये पाहणार आहोत। इथेनॉलच्या ऑक्सिडीकरणाची अभिक्रिया ही यामध्ये तुम्ही यापूर्वी पाहिलेली आहे। यामध्ये इथेनॉलची आणखी 2 रासायनिक अभिक्रिया या ठिकाणी आहेत आणि त्यामध्ये इथेनॉलची रासायनिक अभिक्रिया ही सोडियम धातू बरोबर जेव्हा होते तेव्हा सोडियम इथॉक्साइड तयार होते। सोडियम इथॉक्साइड यामध्ये तयार होत असते। यामध्ये सोडियम बरोबर अभिक्रिया होत असताना, सोडियम बरोबर इथेनॉलची अभिक्रिया होत असताना यामध्ये पहा CH3 CH2 आणि OH यामध्ये सोडियम या धातू बरोबर याची अभिक्रिया होते। जेव्हा सोडियम बरोबर याची अभिक्रिया होते तेव्हा यापासून सोडियम इथॉक्साइड तयार होते। पहा, म्हणजे या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की हा हायड्रोजन अणू जो आहे, हा हायड्रोजन अणूची जागा जी आहे, तर या ठिकाणी हे सोडियम घेते आणि यापासून सोडियम इथॉक्साइड ही संयुग आपल्याला या ठिकाणी हे मिळते। म्हणजे या ठिकाणी आपल्याला या सोडियमची जागा हायड्रोजन आणि हायड्रोजनची जागा सोडियम, अशा पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला CH3 CH2 आणि O या ठिकाणी सोडियम, या ठिकाणी सोडियमची संख्या 2 आहे आणि आपल्याला बाकीचे घटक जसे तसे हे 2 घेतल्याप्रमाणे या ठिकाणी दिसतात। आणि या अभिक्रियेमध्ये हायड्रोजन जो आहे, हा हायड्रोजन या ठिकाणी मुक्त होतो, हा वेगळा होतो। अशा पद्धतीनं सोडियमची इथेनॉल बरोबर, मग याचं नाव काय आहे, तर या ठिकाणी इथेनॉल हे त्याचं आपण नाव या ठिकाणी लिहूया, इथेनॉल। त्यानंतर ही जी संयुग आहे, ही इथेनॉल ही कार्बनी संयुग आहे, याची सोडियम धातू बरोबर अभिक्रिया झालेली आहे, म्हणून या ठिकाणी सोडियम हा धातू आहे। त्यानंतर हा सोडियम इथॉक्साइड, या संयुगाचं नाव आहे सोडियम इथॉक्साइड, इथॉक्साइड या संयुगाची निर्मिती होते आणि या ठिकाणी हा हायड्रोजन या अभिक्रियेमध्ये हा तयार होतो। ही झाली सोडियम बरोबर ह्या इथेनॉलची होणारी रासायनिक अभिक्रिया। यामध्ये आता सर्व अल्कोहोल सोडियम धातू बरोबर अभिक्रिया होऊन हायड्रोजन वायू बाहेर पडतो। सोडियम इथॉक्साइडचा क्षार या ठिकाणी तयार होतो, म्हणजे हा जो आहे हा क्षार या ठिकाणी आपल्याला मिळतो। यामध्ये हायड्रोजन वायू मुक्त होतो आणि सोडियम इथॉक्साइड ही उत्पादिते तयार होतात। परीक्षेमध्ये तुम्हाला कधी कधी प्रश्न असतो की इथेनॉलची सोडियम बरोबर होणारी रासायनिक अभिक्रिया लिहा, या पद्धतीने तुम्हाला लिहावं लागेल। अन्यथा याच्यावरती आपल्याला प्रश्न जी विचारले जातात, इथेनॉल या कार्बनी संयुगावर आधारित प्रश्नाची उत्तरे लिहा। यामध्ये इथेनॉलचे इतर नावे लिहा, इथेनॉलचे रेणुसूत्र लिहा, इथेनॉलची रचनासूत्र लिहा, इथेनॉलचे सरळ रचना लिहा, इथेनॉलचे मानवावर होणारे 2 परिणाम लिहा, इथेनॉलचे 2 भौतिक गुणधर्म लिहा, इथेनॉलची सोडियम धातू बरोबर होणारी अभिक्रिया लिहा। ही रासायनिक अभिक्रिया तुम्हाला जेव्हा प्रश्नामध्ये विचारला जाईल, तुम्हाला ही रासायनिक अभिक्रिया लिहावी लागेल। आता अशाच प्रकारची दुसरी एक रासायनिक अभिक्रिया जी आहे, ही रासायनिक अभिक्रिया आपल्याला पाहायची आहे। त्यापूर्वी आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये एक कृती दिलेली आहे, ती कृती काय आहे, ती कृती आपण समजून घेणार आहोत। ती कृती पहा काय आहे, तर
करून पहा, मोठी परीक्षा नळी, रबरी बूच, बसवलेली वायुवाहक नळी, सुरी, मेणबत्ती, रासायनिक पदार्थ आहे सोडियम धातू, इथेनॉल, मॅग्नेशियम धातूची फीत इत्यादी हे साहित्य रासायनिक अभिक्रियेसाठी आपल्याला पाठ्यपुस्तक पान क्रमांक 127 वरती दिलेली आहे. यामध्ये एका मोठ्या परीक्षा नळीमध्ये इथेनॉल घेतले आणि 10 मिली इथेनॉल घेतले आणि सुरीच्या सहाय्याने, तुम्हाला माहिती आहे की सोडियम हा धातू हा प्रयोगशाळेमध्ये हा केरोसिनमध्ये ठेवला जातो आणि चाकून कापता येणारा हा सोडियम धातू आहे. आपल्याला मृदू धातूपैकी या सोडियम धातूचं मध्ये माहिती आहे आपल्याला, हा सोडियम धातू नेहमी केरोसिनमध्ये ठेवावा लागतो किंवा बेंझिनमध्ये ठेवावा लागतो. कारण की आपल्याला माहिती आहे सोडियम हा जास्त क्रियाशील असल्याने आपण त्याला हातामध्ये पकडू शकत नाही किंवा त्याला उघडा आपण ठेवू शकत नाही किंवा वातावरणातल्या बाष्पासोबत वातावरणातल्या ऑक्सिजन बरोबर त्याची रासायनिक अभिक्रिया होते. म्हणून याला आपण प्रयोगशाळेमध्ये हा केरोसिनमध्ये ठेवला जातो. याच्याबद्दल आपण प्रकरण 8व्यामध्ये याच्यावर सविस्तर आपण चर्चा केलेली आहे. सोडियम हा चाकून कापता येणाऱ्या धातूपैकी 2 धातूपैकी, म्हणजे एक आहे सोडियम आणि दुसरा आहे पोटॅशियम, त्यापैकी सोडियम हा चाकू किंवा सुरीच्या सहाय्याने याचे तुकडे केले आणि याचे तुकडे हे परीक्षा नळीमध्ये, म्हणजे ज्या परीक्षा नळीमध्ये 10 ml आपण इथेनॉल घेतलेलं आहे, हे इथेनॉल असलेल्या परीक्षा नळीमध्ये याला जर टाकलं आणि लगेच याला टाकल्यानंतर बारीक बारीक याचे तुकडे टाकल्याच्या नंतर परीक्षा नळीला वायुवाहक नळी त्याला जोडून रबरी बुचानं बंद केलं तर आपल्याला त्यामध्ये वायुवाहक नलिकेतून बाहेरच्या टोकाशी मेणबत्ती जर धरली तर आपल्याला काय दिसेल, कशा प्रकारची रासायनिक अभिक्रिया घडेल, असा एक प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारला गेलेला आहे. म्हणजे कृतीवर आधारित जर प्रश्न विचारायचा असेल तर तुम्हाला असं विचारलं जाऊ शकतं की एका मोठ्या परीक्षा नळीमध्ये 10 ml इथेनॉल घेतले व त्यामध्ये सोडियमचे सुरीच्या सहाय्याने तुकडे करून टाकले असता काय घडेल, प्रश्न विचारला तर तुम्हाला रासायनिक अभिक्रिया लावली किंवा त्यावर आधारित प्रश्न जे आहे ते प्रश्नाची उत्तर आपल्याला देत असताना सोडियम इथं वायुवाहक नलिकेतून बाहेर पडणारा ज्वलनशील वायू कोणता, असा एक प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. तो वायू कोणता असेल तर पहा, जेव्हा इथेनॉलची सोडियम बरोबर अभिक्रिया होते तेव्हा अभिक्रिया होत असताना यामधून बाहेर पडणारा जो वायू आहे हा वायू हायड्रोजन वायू मुक्त होतो आणि हायड्रोजन वायू तुम्हाला माहिती आहे की हा पॉप असा आवाज करणारा हा वायू हा या ठिकाणी तयार होईल. म्हणजे इथेनॉलची सोडियम धातू बरोबर अभिक्रिया होताना ही सोडियम इथॉक्साईडचा क्षार तयार होतो. म्हणजे रासायनिक अभिक्रियेमध्ये तयार होणारा क्षार कोणता, परीक्षा नळीमध्ये तयार होणारा क्षार कोणता, तर सोडियम इथॉक्साईड हा तयार होतो. आणि या ठिकाणी हायड्रोजन वायू म्हणजे परीक्षा नळीतून बाहेर पडणारा जो वायू आहे तो हायड्रोजन वायू या ठिकाणी मुक्त होत असतो. आणि सोडियम धातू बरोबर अभिक्रिया होऊन हायड्रोजन वायू मुक्त होत असताना सोडियम धातूची ही उच्च रासायनिक अभिक्रिया असल्यानेच इथेनॉलच्या म्हणजे क्रियात्मक गट जो OH हा क्रियात्मक गट जो दिलेला आहे, ह्या OH या क्रियात्मक गटा हा उदासीन असल्यामुळे याची रासायनिक अभिक्रिया ही होत असते, हे आपल्याला लक्षात असलं पाहिजे. म्हणून आपल्याला पाठ्यपुस्तक पान क्रमांक 127 वर दिलेला जो काही भाग आहे त्यामध्ये तुम्हाला एक प्रश्न विचारलेला आहे. पहिला प्रश्न जो काय आहे तो प्रश्न पहा की वायुवाहक नलिकेतून बाहेर पडणारा ज्वलनशील वायू कोणता, तर हायड्रोजन वायू हे त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर सोडियम धातूचे तुकडे इथेनॉलच्या पृष्ठभागावर नसताना का दिसतात, त्याचं कारण काय की जेव्हा इथेनॉलची सोडियम धातू बरोबर अभिक्रिया होते तेव्हा त्यामधून बाहेर पडणारा जो काही हायड्रोजन वायू आहे ही अभिक्रिया म्हणजे सोडियम हा जास्त उच्च क्रियाशील असल्या कारणामुळं सोडियमची या क्रियात्मक गट जो OH आहे याबरोबर अभिक्रिया होत असताना हा उदासीन असल्या कारणानं या ठिकाणी हायड्रोजन वायूमुळे हा जो सोडियम आहे ह्या सोडियम त्या पृष्ठभागावर नाचताना आपल्याला हा दिसून येईल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न काय आहे ती वरील कृतीमध्ये सोडियम ऐवजी मिथेनॉलची फीत धरून अभिक्रिया पुन्हा करा, तर ही अभिक्रिया होणार नाही कारण की सोडियमच्या तुलनेमध्ये हा कमी क्रियाशील असणारा धातू असल्या कारणानं मॅग्नेशियम या धातूची याबरोबर अभिक्रिया ही होत नाही, कारण की इथेनॉल हे क्रियात्मक गट OH मुळे ही उदासीन असल्या कारणानं ही रासायनिक अभिक्रिया या ठिकाणी होत नाही. मॅग्नेशियमची फीत तुकड्यावरती वायूचे बुडबुडे सुटताना दिसतात का, तर निश्चित याचं उत्तर नाही म्हणून आपल्याला द्यावं लागेल. कारण काय की
सोडियम हा जास्त क्रियाशील आहे, उच्च क्रियाशील आहे आणि मॅग्नेशियम हे कमी क्रियाशील असल्या कारणानं यामध्ये ही रासायनिक अभिक्रिया यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार नाही. मॅग्नेशियम धातू बरोबर इथेनॉलची अभिक्रिया होते का, तर मॅग्नेशियम बरोबर याची रासायनिक अभिक्रिया ही होत नाही. अशा पद्धतीने आपल्याला या प्रश्नाची ही जी काय 5 प्रश्न ज्या ठिकाणी विचारलेले आहेत, तर या आपल्याला या 5 प्रश्नाची उत्तरे आपल्याला या ठिकाणी माहीत झालेली आहेत. अभिक्रिया आपल्याला विचारली तर निर्जलीकरणाची अभिक्रिया. आता निर्जलीकरणाची अभिक्रिया म्हणजे काय, तर अतिरिक्त सहत सल्फ्युरिक आम्लाबरोबर या इथेनॉलची अभिक्रिया जर केली तर 170 अंश सेल्सिअस या तापमानाला इथेनॉलला जर तापवला असता तर त्याच्या रेणूमधून पाण्याचा एक रेणू तयार होतो आणि पाण्याचा रेणू तयार होऊन इथिन ही असंपृक्त हायड्रोकार्बन या ठिकाणी तयार होताना आपल्याला दिसते. तर मग ही रासायनिक अभिक्रिया काय आहे, ती रासायनिक अभिक्रिया पहा की इथेनॉलची ही अभिक्रिया होताना 170 अंश सेल्सिअस तापमानाला म्हणजे इथेनॉलला 170 अंश तापमानाला जर सहत मीन्स कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 या आम्लाबरोबर याला जर तापवलं असता तर यामध्ये एक पाण्याचा रेणू तयार होतो आणि या ठिकाणी असंपृक्त हायड्रोकार्बन म्हणजे इथिन हे तयार होते. म्हणजे एक लक्षात घ्या, यापैकीचा असणारा एक हायड्रोजन अणू आणि हा OH हा क्रियात्मक गट आहे, यासोबत हा संयोग पावतो आणि यापासून पाण्याचा रेणू तयार होतो. म्हणजे या ठिकाणी हा OH आणि एक हायड्रोजन याला जर जोडला तर आपल्याला माहिती याची जी रचना आहे ही रचना सूत्रानं मी मांडत असताना तुम्हाला मी असं मांडेल की या ठिकाणी 1 2 3 अशा पद्धतीने लिहिला, 1 2 आणि O आणि H. आता ही रासायनिक अभिक्रिया मी तशीच मांडतो, फक्त रचना सूत्राच्या स्वरूपात मांडतो. 170 हे आपण अशा पद्धतीने या ठिकाणी मांडूया आणि कॉन्सन्ट्रेटेड असणारं H2SO4 या ठिकाणी आपण मांडलं. तर यापासून तयार होणारं जे आहे तर कार्बन कार्बन ही दुहेरी बंध असलेले आपल्याला संयुग मिळते. म्हणजे या ठिकाणी आपल्याला हायड्रोजन, या ठिकाणी हायड्रोजन, या ठिकाणी हायड्रोजन आणि या ठिकाणी हायड्रोजन. तर या ठिकाणी तुम्हाला H2O ही पाणी या ठिकाणी मिळते. म्हणजे याची जी संरचना आहे तर ही संरचना आपल्याला या पद्धतीनं म्हणजे CH2 आणि कार्बन कार्बन दुहेरी बंध म्हणजे कार्बन कार्बन दुहेरी बंध असलेल्या अशा प्रकारचं ही असंपृक्त संयुग म्हणजे एथिन या ठिकाणी आपल्याला हे इथिन मिळते आणि ह्या ठिकाणी हे आहे हे पाणी आहे. म्हणजे लक्षात घ्या, ही तुम्हाला याचीच ही दुसरी रचनासूत्राच्या सहाय्याने ही या ठिकाणी ही मांडलेली रासायनिक अभिक्रिया आहे. अशा रासायनिक अभिक्रियेला निर्जलीकरणाची अभिक्रिया असं म्हणतात. निर्जलीकरणाच्या अभिक्रिया परत एकदा समजून सांगत असताना, निर्जलीकरणाची अभिक्रिया होत असताना अतिरिक्त सहत सल्फ्युरिक आम्लाबरोबर 170 अंश सेल्सिअस तापमानाला इथेनॉल तापवले असता त्याचे इथेनॉल पासून इथिन हे संयुग मिळते आणि एक पाण्याचा रेणू तयार होतो. असं आपल्याला ह्या रासायनिक अभिक्रियेमध्ये हे मांडता येतं. या ठिकाणी सहत सल्फ्युरिक आम्ल हे निर्जलीकारक म्हणून कार्य करतं. म्हणजे रासायनिक अभिक्रियेचं निरीक्षण करा आणि पुढील प्रश्नाची उत्तरे लिहा असं जर प्रश्न जर विचारला तर यामध्ये निर्जलीकारक पदार्थ कोणता, तर आपल्याला या ठिकाणी सहत सल्फ्युरिक आम्ल जे आहे हे निर्जलीकारक म्हणून या ठिकाणी काम करते. म्हणून या अभिक्रियेला निर्जलीकरणाची अभिक्रिया असं म्हटलं जातं. आता यानंतर आपल्याला अशाच प्रकारचे एक प्रश्न डोके चालवामध्ये दिलेला आहे. हा डोके चालवाचा प्रश्न काय आहे तर पहा जरा, डोके चालवामध्ये पहा प्रश्न काय आहे तो प्रश्न वाचतो. पहा तुम्हाला दिसतंय की N प्रोपिल अल्कोहोलमध्ये सोडियम धातूचे तुकडे टाकले असता काय दिसेल असं विचारलंय आणि रासायनिक अभिक्रिया लिहा असं म्हटलेलं आहे. पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न काय आहे की सहत सल्फ्युरिक आम्लाबरोबर N ब्युटील, आता इथे N ब्युटील असं म्हटलेलं आहे आणि पहिल्या प्रश्नामध्ये N प्रोपिल असं म्हटलेलं आहे.
म्हणजे आपल्याला सरळ रचना आपल्याला या ठिकाणी अर्थात आपल्याला एन म्हणल्यानंतर सरळ रचना आपल्याला इथे काढायची आहे. आणि यामध्ये एन प्रोपिल अल्कोहोल आणि दुसऱ्या प्रश्नामध्ये सहज सल्फ्युरिक आम्लाबरोबर एन ब्युटिल अल्कोहोल तापवला असता उत्पादित तयार होईल. आता अभिक्रियामध्ये उत्पादित तयार होईल ती अभिक्रिया लिहून तुम्हाला इथं स्पष्ट करायची आहे. ती रासायनिक अभिक्रिया काय आहे ती रासायनिक अभिक्रिया आपण पाहूया. ची सोडियम धातू बरोबर अभिक्रिया होत असताना आपण सुरुवातीला एन प्रोपिल हा मांडूया. पहा एन प्रोपिल कशा पद्धतीनं CH3 CH2 CH2 आणि या ठिकाणी हा एन प्रोपिल अल्कोहोल या ठिकाणी होतो. आता याची जी रासायनिक अभिक्रिया आहे ही सोडियम धातू बरोबर होत असताना या ठिकाणी ही जी अभिक्रिया आहे ही या अगोदर आपण इथेनॉलची जशी अभिक्रिया पाहिली होती तशाच प्रकारची ही एन प्रोपिल अल्कोहोलची सोडियम धातू बरोबर होणारी अभिक्रिया या ठिकाणी ही होते. आता या ठिकाणी परत तुम्हाला एक गोष्ट लक्षात सांगतो की या ठिकाणी तुम्हाला हायड्रोजन हा जो आहे हा हायड्रोजन वायू हा निघून जातो आणि त्याची जी जागा आहे हा सोडियम घेतो. म्हणजे आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीनं मांडता येईल हा CH3 CH2 आणि O यामध्ये सोडियम सुद्धा 2 आहे म्हणून या ठिकाणी सोडियम आहे. आणि यामध्ये तयार होणारा जो काही हायड्रोजन आहे हा हायड्रोजन वायू H2 हा या ठिकाणी काय होतो मुक्त होतो. मग या ठिकाणी ही रासायनिक अभिक्रिया ज्याप्रमाणे इथेनॉलची सोडियम बरोबर होणारी रासायनिक अभिक्रिया होती त्याचप्रमाणे ही आहे. याची नावं देत असताना याचं नाव आहे एन प्रोपिल पा एन प्रोपिल हे त्याचं नाव आहे. हा जो आहे हा सोडियम आहे. सोडियम धातू बरोबर होणारी अभिक्रिया डोके चालवा मधला प्रश्न सोडवत असताना यामध्ये हा जो आहे याचं नाव काय तर याचं नाव जे आहे याचं नाव आहे सोडियम प्रोपॉक्साइड. पा सोडियम प्रोपॉक्साइड हा क्षार आहे. हा काय आहे या ठिकाणी हा क्षार तयार होतो. आता त्याच्यामध्ये हा उदासीन असल्या कारणाने ज्यापासून तयार होणारा हा क्षार आहे आणि या ठिकाणी हा हायड्रोजन हा वायू काय होतो हायड्रोजन वायू या रासायनिक अभिक्रियेमध्ये तयार होतो. ही रासायनिक अभिक्रिया आपल्याला इथेनॉल सारखी आहे. म्हणजे इथेनॉलची जशी सोडियम बरोबर तशी एन प्रोपिलची ही अभिक्रिया ही सोडियम बरोबर होणारी रासायनिक अभिक्रिया आहे. आता दुसरी जे काय आपल्याला प्रश्न जो विचारलेला आहे डोके चालवमधला जो काय दुसरा प्रश्न विचारलेला आहे तो प्रश्न काय आहे तो प्रश्न आपण पाहिलाय वाचलाय याच्या अगोदर. तर सहत सल्फ्युरिक आम्लाची एन ब्युटिल बरोबर रासायनिक अभिक्रिया म्हणजे ही निर्जलीभवनाची अभिक्रिया आपल्याला या ठिकाणी निर्जलीकरणाची अभिक्रिया या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. त्यामध्ये पहा की ब्युटिल म्हणजे CH3 CH2 आणि OH म्हणजे 1 2 3 आणखी या ठिकाणी NH2 आणि OH हा जो आहे याला एन ब्युटिल आपण म्हणूया. एन ब्युटिल पा ह्या एन ब्युटिलची 170 अंश तापमानाला याला सहत म्हणजे निर्जलीकरणाचं काम करणारा जो काय आहे हे सहत H2SO4 याबरोबर रासायनिक अभिक्रिया केली असता यापासून काय उत्पादित मिळतं तर आपल्याला माहिती आहे की ही रासायनिक अभिक्रिया होताना सर्वप्रथम आपण या ठिकाणी निर्जलीकरणामध्ये पाणी तयार होतं. पाणीचा रेणू बाहेर टाकूया आणि आता काय तर CH3 CH2 आणि एक गोष्ट लक्षात घ्या यामध्ये शेवटचा आपण जो काही दाखवत आहोत त्यामध्ये कार्बन मध्ये असणारा जो काही बंध आहे तो बंध लक्षात घ्या की 1 2 3 4 असं दिलेलं आहे. ते 1 2 3 आणि 4 यामध्ये आपल्याला चा जो बंध आहे हा बंध आपल्याला या ठिकाणी दाखवता येईल. तो बंध कसा असेल तर पहा 3 2 5 6 7 8 9
आता या ठिकाणचा एक हायड्रोजन अणू या ठिकाणी दोन हायड्रोजन या ठिकाणी गेले, तर मग या ठिकाणचा एक हायड्रोजन अणू आपण विस्थापित करून या ठिकाणी आपण 3 जर दिला असेल तर या ठिकाणी आपण अशा पद्धतीनं याला आपण दाखवू शकतो. तर अशा प्रकारची ही जी रासायनिक अभिक्रिया आहे, ही रासायनिक अभिक्रिया आपल्याला या ठिकाणी ही लक्षात येईल. म्हणजे असंपृक्त हायड्रोकार्बन यापासून तयार होताना या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल. तर ही रासायनिक अभिक्रिया आपल्याला निर्जलीभवनाची अभिक्रिया या ठिकाणी ही दर्शवत असते. तर याचं नाव आहे, या ठिकाणी हा जो आहे, हा तयार झालेला जो आहे हा एन ब्युटील आहे. यापासून ब्युटीन तयार होतं. पहा, ब्युटीन हे संयुग आपल्याला या ठिकाणी मिळतं आणि या ठिकाणी हे पाणी. ही रासायनिक अभिक्रिया ही निर्जलीभवनाची अभिक्रिया आहे. याला आपण निर्जलीकरण अभिक्रिया आपण म्हणूया. या रासायनिक अभिक्रियेला आपण निर्जलीकरण करणाची अभिक्रिया या ठिकाणी ही अभिक्रिया आपल्याला लक्षात येते. अशा प्रकारच्या ह्या इथेनॉलची ही रासायनिक अभिक्रिया आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये जेवढे दिले आहेत तेवढ्या प्रमाणे आपण या ठिकाणी हे मांडलं आहे. अल्कोहोल एक स्वच्छ इंधन आहे. आपल्याला माहिती आहे की इथेनॉलची निर्मिती होत असताना ऊसाच्या कारखान्यामध्ये इथेनॉल हे तयार होते. इथेनॉल तयार होताना सॅक्रोमायसिस सेरेविसिस नावाच्या किण्वापासून इथेनॉलची निर्मिती होत असताना ऊसाच्या मळीपासून हे तयार होतं. आता एक गोष्ट लक्षात घ्या, ऊस ही एक सौर ऊर्जेचं रूपांतरण ही रासायनिक ऊर्जेमध्ये रूपांतरण ही अत्यंत कार्यक्षम क्रियेने करत असते. ऊसाच्या रसापासून साखर तयार होते आपल्याला माहिती आहे, आणि ऊसाच्या मळीपासून इथेनॉल तयार होते. इथेनॉल एक स्वच्छ इंधन आहे. ह्या इथेनॉलचे अनेक आपल्याला फायदे माहिती आहेत. ह्या इथेनॉलचा स्टिंक्चर आयोडीन म्हणून खोकल्याच्या औषधामध्ये याचा उपयोग केला जातो. त्याचा उपयोग परत बलवर्धक टॉनिकमध्ये या अल्कोहोलचा उपयोग केला जातो. नंबर 2, यानंतर या इथेनॉलपासून याची म्हणजे याचं इंधन म्हणून उपयोग करत असताना औद्योगिक क्षेत्रामध्ये असेल किंवा पेट्रोलमध्ये याचं जर एक समावेशक म्हणून याचा जर वापर केला तर भविष्यातलं जे काही इंधन आहे हे इंधन आपल्याला निव्वळ पेट्रोलवरती अवलंबून न राहता आपल्याला यापासून स्वच्छ इंधन म्हणून याचा वापर आपल्याला भविष्याच्या इंधनाची जी गरज आहे ही इंधनाची गरज ही यातून भागवली जाऊ शकते. पुरेशा हवेमध्ये ज्वलन झाल्यास, म्हणजे ह्या इथेनॉलचं पुरेशा हवेमध्ये ज्वलन झाल्यास आपल्याला माहिती आहे कार्बन डायऑक्साईड आणि पाणी, प्रकाश आणि उष्णता ही ज्वलनाची अभिक्रिया आपण यापूर्वी ज्वलन अभिक्रिया हे पाहिलेल्या आहेत. या इथेनॉलच्या बाबतीत आपण पाहिलेलं आहे. इथेनॉलपासून केवळ कार्बन डायऑक्साईड आणि पाणी हे उत्पादित तयार होत असतात. अशा प्रकारे हे एक स्वच्छ इंधन म्हणून ह्या अल्कोहोलला पाहिलं जातं. त्यामुळे काही देशामध्ये आज बरेचसे राष्ट्र असे आहेत की आखातातील राष्ट्राकडून इंधनाची जी गरज आहे ही गरज भागवण्याकरिता या इंधनाचा वापर करत असतात. परंतु भारतासारख्या राष्ट्र हे असं करत असतात. परंतु जी विकसित राष्ट्र आहेत, विकसित राष्ट्र त्यांच्याकडं मक्यापासून किंवा ऊसापासून हे स्वच्छ इंधन हे तयार करतं आणि जी स्वतःची जी ऊर्जेची गरज आहे ही ऊर्जेची गरज म्हणून ह्यामध्ये पेट्रोलची कार्यक्षमता वाढवण्यासाठी एक समावेशी इंधन म्हणून या इथेनॉलचा उपयोग करतो. म्हणून अशा इंधनाला गॅसोहोल असं म्हणतात. गॅसोहोल म्हणजे काय? पेट्रोलची कार्यक्षमता वाढवण्यासाठी इथेनॉल, पेट्रोलमध्ये इथेनॉल हे समावेशक म्हणून मिसळतात. या अशा इंधनाला गॅसोहोल असं म्हणतात. गॅसोहोल म्हणजे काय? आपला 1 मार्काचा प्रश्न आपल्याला या कार्बनी संयुगाच्या आधारित प्रश्न जर विचारले तर तुम्हाला प्रश्न 3 मार्काचा असेल, 5 मार्काचा असेल,
तुम्हाला प्रश्न जर विचारले तर याच्यावर आधारित प्रश्नाची उत्तरं ही लिहिता आली पाहिजे. म्हणून आपल्याला विज्ञानाची कुप्पी यामध्ये आपल्या पाठ्यपुस्तक पान क्रमांक 128 वर यामध्ये हा घटक आपल्याला दिलेला आहे. यानंतर आपण इथेनॉइक ॲसिड याबद्दलची आपण माहिती घेणार आहोत. आता इथेनॉइक ॲसिड काय आहे, इथेनॉइक ॲसिडचा रेणुसूत्र काय आहे, त्याचा उत्कलनांक काय आहे, त्याचा द्रवणांक काय आहे, असे एका वाक्यामध्ये आपल्याला जे प्रश्न विचारले जातात की जे परीक्षेला आपल्याला हे विचारले जाणारे हमखास पहिल्या प्रश्नासाठी आपल्याला बहुपर्यायी प्रश्नामध्ये किंवा आपल्याला जो काही 5 गुणांचा जो प्रश्न या पहिल्या प्रश्नामध्ये दिलेला आहे यामध्ये 2 वेगवेगळे 5-5 गुणाचे जे बहुपर्याय आणि दुसरा एक प्रश्न दिलेला आहे यामध्ये प्रश्न आपल्याला हमखास विचारला जाणाऱ्या प्रश्नापैकी यामध्ये हे प्रश्न विचारले जाऊ शकतात. यामध्ये तुम्हाला छोटे छोटे ग्लॅशियल ॲसिटिक ॲसिड असं कशाला म्हणायचं हे एक आहे. याचं रेणुसूत्र काय आहे, हे रेणुसूत्र याच्यामध्ये कोणता क्रियात्मक गट असतो, क्रियात्मक गटाचं नाव काय, असे प्रश्न तुम्हाला यामध्ये विचारले जातात. आपल्याला एक गोष्ट लक्षात द्यायचं, रेणुसूत्र काय आहे. हे रेणुसूत्र यामध्ये C2 आणि H4 आणि O2 म्हणजे C2 याचं जे रेणुसूत्र आहे. आता या ठिकाणी तुम्हाला आपण सविस्तरपणे इथेनॉइक आम्लावरती कशा प्रकारे प्रश्न पडतात हे प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया. कार्बनिक संयुगाचं महत्त्व पाहत असताना आपण यामध्ये इथेनॉइक ॲसिडची नावे काय काय आहेत. इथेनॉइक ॲसिड हे IUPAC त्याचं नाव आहे. त्यानंतर ग्लेशियल ॲसिड सुद्धा याला म्हणून ओळखलं जातं आणि ॲसिटिक ॲसिड. आता ॲसिटिक ॲसिडला किंवा इथेनॉलला ग्लेशियल ॲसिड असं का म्हणतात असा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. ह्या प्रश्नाचं उत्तर घेत असताना या प्रश्नामध्ये आपल्याला माहिती आहे की शुद्ध इथेनॉइक ॲसिड जे आहे हे याचं थंड तापमानाला प्रदेशामध्ये हिवाळ्यामध्ये थंड प्रदेशामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये ह्या इथेनॉइक ॲसिड म्हणजे इथेनॉइक आम्ल कक्ष तापमानाला हे गोठतं आणि हे बर्फासारखं दिसतं. म्हणून याचं नाव हे ग्लेशियल ॲसिड असं म्हटलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला काय काय प्रश्न विचारले जाऊ शकतात तर याचं रेणुसूत्र विचारलं जाऊ शकतं. याचं रेणुसूत्र मांडत असताना कार्बन अणूची संख्या या ठिकाणी 2 असे लिहू शकतो आपण C2 आणि हायड्रोजन अणूची संख्या ही यामध्ये 4 आहे आणि ऑक्सिजन अणू हे 2 आहेत. याचं रचनासूत्र मांडत असताना कशा पद्धतीने आपण रचनासूत्र मांडूया तर कार्बन अणूच्या चतुसंयुजा पूर्ततेसाठी 3, परत दुसऱ्या कार्बन अणूसाठी याची यामध्ये OH म्हणजे COOH असं म्हटलं तरी चालेल. अशा प्रकारचा हा क्रियात्मक गट यामध्ये जोडलेला आहे. म्हणजे हा क्रियात्मक गट आणि 1, 2, 3 असा 4 असा क्रियात्मक गट आपण या ठिकाणी जोडून डायरेक्टच आपण याला असं मांडूया. याच्यामध्ये CH3 COOH ही तिची सरळ रचना झाली. यामध्ये क्रियात्मक गट कोणता आहे तर क्रियात्मक गट COOH असा आहे. याची आणखी आपल्याला एका प्रकारामध्ये याची संक्षिप्त रूपामध्ये याची मांडणी ही संक्षिप्त रूपामध्ये मांडणी झाली तर याची रचनासूत्रामध्ये मांडणी करत असताना कशा पद्धतीनं मांडला जाऊ शकतो तर पहा अशा पद्धतीनं हा जोडला जातो. असा हा जो काही क्रियात्मक गट अशा पद्धतीनं हा दाखवला जाऊ शकतो. म्हणजे या ठिकाणी आपण आणखी एका प्रकारामध्ये याला लिहू शकतो. तर म्हणजे पहा असं आपण दाखवून ही त्याची रचनासूत्र सुद्धा आपल्याला लिहिता येतं. अशा पद्धतीने सुद्धा लिहिता येतं, अशा पद्धतीने आपल्याला मांडता येईल. तर हे झालं याचा जो द्रवणांक आहे. आता याच्या बाबतीत आपल्याला महत्त्वाचा जो प्रश्न आहे तर यामध्ये याचा द्रवणांक हमखास प्रश्न आपल्याला विचारला जातो. याचा जो द्रवणांक आहे हा द्रवणांक हा कक्ष तापमानाला हे गोठणारं अशा प्रकारचं हे
असणारं कार्बनी संयुग आहे याचा द्रवणांक हा 17°C इतका आहे. 17°C इतका द्रवणांक आहे. याचा जो उत्कलनांक आहे, उत्कलनांक, हा उत्कलनांक किती आहे तर याचा जो उत्कलनांक आपल्याला हा 118°C असा दिलेला आहे. तर पहा याचे भौतिक गुणधर्म काय आहेत. याचे भौतिक गुणधर्म पाहत असताना पहिला भौतिक गुणधर्म आपण हा सांगूया की हे सर्वसामान्यपणे हे जलीय द्रावण असून हे आम्लधर्मी आहे. आम्लधर्मी आहे. पहा आम्लधर्मी, पहिलं आपण आम्लधर्मी, हे आम्लधर्मी द्रावण आहे. अशा पद्धतीनं यामध्ये दुसरा जो काय मुद्दा आपल्याला सांगता येईल की हे जे काय आहे इथेनॉल हे थंड प्रदेशामध्ये गोठते. पहा कक्ष तापमानाला गोठते. पहा गोठल्या जातं, कक्ष तापमानाला गोठते, गोठते म्हणून याला ग्लेशियल ॲसिड असं म्हटलं जातं. ही त्याची दोन गुणधर्म आपल्याला सांगता येईल. ही जलीय द्रावण आम्लधर्मी असून त्याच्यामध्ये निळा लिटमस लाल होतो. बघा यामध्ये निळा जो लिटमस कागद आहे तर हा काय होतो, लाल होतो. आहे की नाही, अनिता किंवा लाल किंवा तांबडा म्हणा, अनिता आम्लात निळा तांबडा अशा पद्धतीत. तर ही याचे भौतिक गुणधर्म आपल्याला मांडता येतात. याचा 1 मार्काचा प्रश्न आपल्याला उत्कलनांक, त्याच्यानंतर आहे द्रवणांक. आता याचा उपयोग कुठं करतात तर याचा उपयोग व्हिनेगारमध्ये करतात. व्हिनेगरमध्ये याचा उपयोग केला जातो. याचा उपयोग हा परिरक्षक म्हणून केला जातो. परिरक्षक म्हणजे काय तर अन्न पदार्थ खराब होऊ नये यासाठी लोणच्यामध्ये याचा उपयोग करतात. म्हणजे ॲसिटिक आम्लाचे पाण्यातील 5 ते 8% जे द्रावण आहे ॲसिटिक आम्लाचं, लक्षात घ्या, ॲसिटिक आम्लाचे 5 ते 8% पाण्यातील द्रावणाला व्हिनेगर असं म्हणतात. व्हिनेगर बद्दल आपण या अगोदर सविस्तर माहिती या ठिकाणी ही घेतलेली आहे. हा व्हिनेगर जो आहे तर हा व्हिनेगर आपण यापूर्वी अभ्यासलेला आहे. याचा उपयोग परिरक्षक म्हणून केला जातो. याचा उपयोग परिरक्षक म्हणून म्हणजे अन्नपदार्थ खराब होऊ नये यासाठी, अन्नपदार्थ टिकवण्यासाठी वापरले जाणारे जे पदार्थ आहे त्या पदार्थाला आपण परिरक्षक म्हणतो. साखर आहे, मीठ आहे, त्यामध्ये व्हिनेगर सुद्धा आहे. मग व्हिनेगर म्हणजे काय तर आपण व्हिनेगर तयार करण्याची प्रक्रिया विज्ञान 2 मध्ये सविस्तरपणे ही अभ्यासलेली आहे. त्यामुळे मी याच्यावर काही जास्ती चर्चा करणार नाही. तर अशा पद्धतीनं हे याबद्दलचे प्रश्न आपल्याला सोडवता आले पाहिजे. इथेनॉइक आम्ल यावर आधारित प्रश्नाची उत्तरे लिहा. तर ते पहिलं आहे त्याची सामान्य नाव कोणते तर ॲसिटिक आम्ल, त्याचे IPC नाव इथेनॉइक ॲसिड. त्यानंतर याला काय दुसरं एक नाव आहे ग्लेशियल ॲसिड असं म्हटलं जातं. का म्हटलं जातं कक्ष तापमानाला म्हणजे जो 17°C तापमानाला हे गोठलं जातं म्हणून याला ग्लेशियर म्हटलं जातं. थंड किंवा हिवाळ्यामध्ये किंवा थंड प्रदेशामध्ये हे गोठतं म्हणून याला ग्लेशियल असं म्हणतात. रेणुसूत्र C2H4O2 आहे. त्याचं रचनासूत्र अशा पद्धतीनं आहे. रचनासूत्र लिहा, सरळ रचना लिहा, क्रियात्मक गट कोणता, त्यानंतर भौतिक गुणधर्म लिहा, उत्कलनांक लिहा, द्रवणांक लिहा, त्याचा उपयोग लिहा. असे 5 प्रश्न जर विचारले तर आपल्याला 5 मार्काचा प्रश्न या ठिकाणी होतो. अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला सोडवता येणं गरजेचं आहे. यानंतर आपण इथेनॉइक ॲसिडचे या ॲसिटिक आम्लाचे जे काही रासायनिक गुणधर्म आहे हे रासायनिक गुणधर्म आपण पुढच्या तासिकेला पाहूया.